नमस्कार. जन्मशताब्दी वर्षानिमित्त सादर करीत आहोत माहितीपट. मराठी साहित्य क्षितिजावरील तेजस्वी सूर्य, प्रख्यात साहित्यिक आदरणीय शंकर अण्णा पाटील. मराठी चित्रपट विश्वामध्ये अजरामर अशा कलाकृती ठरलेल्या पिंजरा, चोरीचा मामला आणि एक गाव 12 भानगडी यांसह अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवाद लिहिणारे, मराठी साहित्य विश्वामध्ये मौलिक योगदान देणारे प्रख्यात असे साहित्यिक म्हणजेच आदरणीय शंकर अण्णा पाटील. 8 ऑगस्ट 2025 ते 8 ऑगस्ट 2026 हे शंकर अण्णांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक शंकर अण्णा बाबाजी पाटील यांना आदरपूर्वक प्रणाम. या पार्श्वभूमीवर घेऊयात त्यांच्या साहित्य सेवा आणि जीवन प्रवासाचा हा अनोखा वेध. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातल्या पट्टण कोडोली या खेडेगावातील एका शेतकरी कुटुंबात शंकर अण्णांचा 8 ऑगस्ट 1926 रोजी जन्म झाला. 4 बहिणी व 3 भावंडांनी भरलेल्या अशा गोकुळ घरात अण्णांचं बालपण बहरत होतं. मात्र बालवयातच अण्णांच्या डोक्यावरचं वडीलरूपी छत्र हरपलं. वडिलांच्या मृत्यूनंतर शंकर अण्णांचे थोरले बंधू तारदाळ या गावी बदली पाटील या कार्यानिमित्तानं रुजू झाले. त्यांच्यासह शंकर अण्णा आणि सगळे कुटुंबीय देखील तारदाळ या गावी वास्तव्यास आले. शंकर अण्णांचं 4थी पर्यंतचं शिक्षण तारदाळ या गावी कुमार विद्या मंदिर इथं झालं आणि इथंच अण्णांची नाळ तारदाळच्या मातीशी घट्ट जुळली. यानंतर गडहिंग्लज इथं असणाऱ्या 3ऱ्या बंधूकडे राहून त्यांनी पुढील माध्यमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर कोल्हापुरातील छत्रपती राजाराम महाराज महाविद्यालयातून BA ऑनर्स आणि शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून BT या पदव्या त्यांनी संपादन केल्या. आपल्या मुलांनी चांगलं शिकावं आणि मोठं व्हावं ही वडील आणि बंधूंची प्रेरणा शंकर अण्णांच्या मनात सदैव तेवत राहिल्याचं यावरूनच दिसून येतं. 4थीच्या वर्गात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या अण्णांनी त्यावेळी गड आला पण सिंह गेला ही कादंबरी वाचली आणि या बालवयातच त्यांना वाचनाचा छंद जडला. शंकर अण्णांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक कल्पक, कलासक्त आणि संवेदनशील लेखक आणि कथाकार दडलेला होता आणि या अखंड वाचनातूनच त्यांच्यातला हा लेखक आणि कथाकार आकार घेत राहिला. शालेय आणि महाविद्यालयीन काळामध्ये त्यांनी अनेक मासिकं, कथा आणि कादंबऱ्या अक्षरशः झपाटल्यासारख्या वाचून काढल्या. कोल्हापुरात शिक्षण घेत असताना त्यांनी एक नाटक लिहिलं, जग मूर्ख म्हणेल. आचार्य अत्रेंच्या जग काय म्हणेल या धर्तीवर त्यांनी हा एक प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी ठरला. शालेय शिक्षणाच्या दरम्यान त्यांनी सावकाराच्या कर्जाची गोष्ट हे कथालेखन केलं. कोल्हापुरातल्या विजया राजाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांच्यासह साहित्याची आवड असणाऱ्या अनेकांशी त्यांचा स्नेह निर्माण झाला. यातून विविध विचारांच्या साहित्यावर त्यांची सखोल चर्चा, चिंतन आणि मनन देखील झालं. या मंथनातूनच आकाराला आली हंबीर ही कथा. 1949 सालामध्ये वसंत मासिकातून प्रसिद्ध झालेल्या पहिल्या गंभीर धाटणीच्या रामाच्या पाऱ्यामंदी या कथेनं त्यांना लेखनशील बनवलं. यानंतर लेखक शंकर अण्णांनी अनेक कथा, पटकथा, कादंबऱ्या, वगनाट्य आणि ललितलेखन अशी भरीव साहित्य निर्मिती केली. 1953 साली सत्यकथेच्या दिवाळी अंकात त्यांची पहिली विनोदी कथा शाळा ही प्रसिद्ध झाली. त्यांचा पहिला कथासंग्रह वळीव 1958 मध्ये प्रसिद्ध झाला. मराठी चित्रपट विश्वात इतिहास रचणाऱ्या पिंजरा या चित्रपटासह अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवाद या शंकर अण्णांच्या उच्च प्रतिभेची साक्ष देतात. गावगाड्यातली काही भोळी भाबडी आणि तितकीच नमुनेदार, बेरकी आणि हरहुन्नरी इरसाल माणसं, त्यांचं जगणं, सुखदुःखाच्या कथा आणि व्यथा यांचं सार अण्णांच्या लेखणीतून कागदावर प्रकटतं. आत्मशोध आणि परिवर्तनाचं साधन म्हणून लिहिलेल्या कथांमधून अण्णांच्या सामाजिक जाणीवांचा प्रत्यय येतो.
मनोरंजन, प्रबोधन आणि जनजागृती ही त्रिसूत्री त्यांनी आपल्या कथांमधून जपली. पोट धरून आणि निखळ हसवतानाच डोळ्यांच्या कडा ओल्या करणारं आणि अंतर्मुख करणारं अण्णांचं लेखन वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतं. त्यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहणाऱ्या श्रोत्यांसाठी पर्वणी ठरला, तर त्यांच्या स्वतःच्या आवाजातील उपलब्ध असणाऱ्या कथा ऐकताना विलक्षण आनंद आणि अस्सल अनुभूती आजही मिळते. या निमित्तानं सर्व वयोगटातल्या वाचक आणि श्रोत्यांशी एक लेखक म्हणून शंकर अण्णांची नाळ आजच्या काळातही घट्ट जोडलेली आहे. अण्णांच्या विचार आणि लेखनातून त्यांच्यावरील समाजवादी तत्त्वज्ञान आणि साहित्यिक गल ठोकळ तसेच नाट्यछटाकार दिवाकर यांच्या साहित्याचा प्रभाव दिसून येतो. विशेष म्हणजे पट्टण कोडोली आणि तारदाळ इथल्या अस्सल गावरान वातावरणाची झलक त्यांच्या साहित्यातून जाणवते. प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर आनंद यादव यांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी तसंच साहित्य संमेलनातील भाषणावेळीही अण्णांनी आपल्या साहित्याला तारदाळ व परिसरातल्या प्रसंग आणि व्यक्तिरेखांचा परिस्पर्श झाल्याचं सांगितलं होतं. तारदाळचे पाटील असणाऱ्या अण्णांच्या वडील बंधूंना शर्यतींची भारी हौस आणि म्हणूनच अण्णांच्या साहित्यामध्ये त्या काळातल्या बैलगाडी शर्यतीचं अस्सल वर्णन अनुभवायला मिळतं. राज्य शासनासह अनेक पुरस्कारांनी लेखक शंकर अण्णा यांचा यथोचित गौरव आणि सन्मान करण्यात आला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमध्ये त्यांनी अध्यापनाचं कार्य करत असताना अनेक विद्यार्थी घडवले. 1957 साली त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावर स्क्रिप्ट रायटर कम प्रोड्युसर म्हणूनही जबाबदारी सांभाळली. याबरोबरच शंकर अण्णांनी महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अध्यापन संशोधन मंडळात प्रथम विशेष अधिकारी म्हणूनही उत्तमपणे जबाबदारी सांभाळली. नांदेड इथं झालेल्या 1985च्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं आहे. ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांची जन्मभूमी असणाऱ्या पट्टण कोडोली इथं झालेला सन्मान शंकर अण्णा यांना खूप जिव्हाळ्याचा वाटतो. म्हणूनच आकाशाला गवसणी घालणाऱ्या आणि मातीशी इमान राखणाऱ्या शंकर अण्णांच्या प्रती आम्हा सर्वांच्या मनामध्ये सदैव प्रेमभाव आणि आदरभाव वसतो आहे. 30 जुलै 1994 या दिवशी या महान लेखकाची प्राणज्योत मालवली. त्यांच्या इच्छेनुसारच त्यांचा अंत्यविधी जन्मभूमी असणाऱ्या पट्टण कोडोली इथं करण्यात आला. आई वडील आणि गावाबद्दल त्यांच्या मनात असणारा जिव्हाळा याची साक्ष त्यांच्या समाधीच्या निमित्तानं आजही चिरंतन आहे. एक संवेदनशील लेखक असणाऱ्या गावगाड्यातल्या जनतेशी ऋणानुबंधाचं, आपुलकीचं आणि मैत्रीचं नातं जपणाऱ्या शंकर अण्णा पाटील यांचे लेखन, विचार आणि कार्य नेहमीच सर्वांना प्रेरणा आणि ऊर्जा देत राहतील. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे जिव्हाळ्याचे लेखक कथाकार शंकर अण्णा पाटील यांना आदरपूर्वक अभिवादन. धन्यवाद.